राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीच्या अनुदानाची रक्कम जमावण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळतोय। त्यामुळे त्यांनीही सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। मात्र कर्जमाफी केवळ तात्पुरता दिलासा आहे याचीही शेतकऱ्यांनी सरकारला आठवण करून दिली। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य व हमीभाव मिळावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावात। आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। सर, मला 1,30,000 रुपये माझं कर्ज होतं बँक ऑफ महाराष्ट्राचं। तर ते माफी झाली। व्याजासह माझं 1,61,000 रुपये माफ झालंय। परंतु त्या तुटपुंज मदतीमध्ये पाहिजे तो आनंद नाही। कारण सर्वात महत्त्वाचं कारण कर्जमाफीने काहीच झालं नाही। कारण जो आम्हाला दिलासा पाहिजे सरकारकडनं, शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्याच्यानंतर खतांच्या किमती, परंतु बियाणं, कीटकनाशके सर्व यांच्या किमती इतक्या झाल्या पाहिजे ते मूल्य भेटत नाही ना। जेव्हा म्हणजे ही सवय लागेल शेतकऱ्याला, पण काय आपण नाही म्हणजे ती प्रोत्साहनपर रक्कम अजून वाढून सरकारने दिली तर बरंच होईल। याचा आज भेटले याचा आनंद 100% आहे। पण अजून जर प्रोत्साहनपर रक्कम त्याच्यात वाढ केली किंवा त्याच्या अजून काही सुविधा दिल्या रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांना तर अजून चांगलं होईल असं आमचं मत आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक।